त्या एका वाक्याने दिवसाचा सगळा थकवा गायब झाला. सांगते पुढे काय झालं. नमस्कार. आज चॅलेंजचा डे 5. आजचा दिवस थोडा वेगळाच होता. कालच्या उपवासामुळे सकाळपासूनच थोडा विकनेस वाटत होता. व्हिडिओ करायची जरा पण इच्छा नव्हती, पण मी चॅलेंज घेतलंय ना. सकाळची कामे काय कोणाला चुकली नाहीत, ती करून दुपारी झोपले. बेसिनमधली भांडी माझी वाट बघत होती. त्यात अजून एक प्रॉब्लेम, माझ्याकडे एक छोटा ट्रायपॉड होता, तो तुटला. दिवसच खराब आहे म्हटलं आज. मग काय, जी भांडी होती ती घासून घेतली आणि आपल्या झाडाला बघा अजून एक फुल आलं होतं. आज मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. माझा मुलगा आहे, 4थं वर्ष चालू आहे त्याला, आणि तो काय म्हणतोय हे आम्हाला कोणालाच काय कळत नव्हतं. बघा, मी व्हिडिओ पुढे शेअर केला. तू काल मला काय म्हणत होतास? काय? चादर, गाजर, चादर, चार्जर, काय नीट सांग. चार्जर म्हणजे कसं असतंय ते? लहान आहे की मोठं आहे? मोठं आहे. कसं दिसतंय? तेच ना, कसं दिसतोय सांग, मग मी ओळखते. सांग. छोटा छोटा आहे. कसा आवाज करतोय तो? टायगर. चला, आज तेवढ्यात आठवलं की आज बाजार आहे. मग आम्ही दोघेही बाजारात गेलो. तरी घेत असताना अचानक कॉल आला. रिलेटिव्हचा कॉल होता. मी साधंच हॅलो म्हटलं आणि पुढच्या क्षणी त्यांनी म्हटलं, तुझे व्हिडिओज पाहिले, खूप छान करतेस तू. त्या एका वाक्याने माझा दिवसाचा सगळा थकवा गायब झाला. जेव्हा कोणीतरी असं मनापासून कौतुक करताना तेव्हा वाटतं हो, काहीतरी बरोबर करतोय आपण. आज विकनेस होता, कामं उशिरा झाली, थकवा होता, पण त्या एका फोनने माझा पूर्ण दिवस स्पेशल केला. कधी कधी आपल्याला मोठे अचिव्हमेंट लागत नाही, फक्त कुणाचं एक छोटंसं छान आहे हे पुरेसं असतं. आजचा धडा, थकलो तरी थांबू नका, कारण तुमची मेहनत कुणीतरी बघत असतं. चला, उद्या भेटू. तोपर्यंत बाय बाय.